राजधानी नागपूरमध्ये 24 तासात कोरोनाच्या 2 रुग्णांचा मृत्यू झालाय। मृत्यू झालेला एक रुग्ण नागपूर तर दुसरा रुग्ण चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे। मृत्यू झालेल्या दोन्ही रुग्णांना इतर गंभीर स्वरूपाचे आजार सुद्धा होते। शहरात आणखी 2 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र सिंगाडे आपल्या सोबत जोडले। जितेंद्र, आपण पाहतोय 24 तासात कोरोनाच्या 2 रुग्णांचा नागपूरमध्ये मृत्यू झालाय। काय अपडेट आहे, काय घडतं सध्या नागपूरमध्ये, आणखीन किती रुग्ण नागपूरमध्ये आहेत, आरोग्य व्यवस्था प्रशासन नेमकं काय करतंय? कारण आपण पाहिलेले आहे की सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे। नागपुरात मात्र परिस्थिती ही थोडीशी नियंत्रणात असलेल्या आपल्याला दिसून येते। कारण जानेवारी ते 3 जून पर्यंत कोरोना रुग्णांच्या एकूण 17 रुग्णांचीच नोंद नागपुरात झालेली आहे। त्यापैकी गेल्या 24 तासांमध्ये 2 कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे। हे या वर्षातील पहिले कोरोना रुग्णांचे मृत्यू आहेत। मात्र या दोन्ही रुग्णांना इतरही गंभीर स्वरूपाचे आजार होते, म्हणजे कोमॉर्बिडिटी असल्याचं माहिती समोर आलेली आहे। त्यापैकी एक रुग्ण जी आहे ती 23 वर्षीय महिला असल्याची माहिती समोर आलेली आहे। ही महिला चंद्रपूर मधून नागपुरात उपचारासाठी आलेली होती। तर खासगी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आणि कोविड असल्याचं लागणही तिला झाल्याची माहिती समोर आलेली आहे। 2 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। त्यापैकी आता जे आहे ते आरोग्य यंत्रणा जी आहे ती नागपुरातही सज्ज असल्याचं महानगरपालिकेतर्फे सांगण्यात आलेलं आहे। आतापर्यंत एकूण 17 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद नागपुरात झालेली होती। त्यापैकी 11 जण जे आहेत ते सर्वपैकी बरे होऊन घरी परतलेले आहेत। तर 4 रुग्णांवर जो आहे तो उपचार सुरू आहे। मनपाचा आरोग्य विभाग असेल किंवा शासकीय मेडिकल रुग्णालय असेल, येथे कोविड रुग्णांसाठी वेगळं जे बेड्स असतात ते राखीव ठेवण्यात आलेले आहेत। मात्र 2 कोविड रुग्णांचा मृत्यू झाल्याने नागपुरात खळबळ उडाली। मात्र त्यापैकी एक रुग्ण हा चंद्रपूरचा असल्याची माहिती समोर आलेली आहे। जितेंद्र, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।